ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आज निलंगा नगर परिषद 2025 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगर अध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं आयोजित केलेली आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, माझे सहकारी मित्र संजय भाऊ बनसोडेजी, माजी मंत्री सन्माननीय विक्रमजी काळे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष अफसर बाबा शेख, व्यंकटरावजी बेदरे साहेब, बबनरावजी भोसले, इब्राहिम सय्यद, अंकुशरावजी नाडे, सुरेखाताई पाटील, संगीताताई कदम, ताज शेख, अय्याज काजी, हरिदास साळुंके तालुका अध्यक्ष, गजानन बोपनीकरजी, अनिलरावजी इंगोले सर, राजकुमार जाधव, नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार ॲडव्होकेट अखिल देशमुख, उपस्थित असलेले सर्व नगर सेवक पदाचे उमेदवार, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनींनो आणि तरुण भावांनो, आपल्याला नगरपालिकेच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आशीर्वाद मागण्यासाठी आलेलो आहोत। आतापर्यंत या निलंग्यामध्ये असं ऐकण्यात येत होतं की आम्हाला पर्याय भेटत नाही, परंतु या ठिकाणी एक वकील आपल्या सर्वांच्या आशीर्वादावर आशीर्वाद मागण्यासाठी उभा राहिलेला आहे। या शहराला विकासाकडे नेण्यासाठी त्यांच्याकडे प्लॅनिंग आहे। खूप वर्षाचं निलंग्याचं स्वप्न या माध्यमातून पूर्ण होणार आहे। ही सभा बघितल्यावर असं वाटतंय की आजच निकाल लागल्यासारखं वाटतंय आम्हाला। आम्ही आपल्याला विनंती करण्यासाठी आलेलो आहोत। या निलंगा शहरामध्ये अनेक रस्ते आपल्याला चांगल्या प्रकारचे करायचे आहेत। मुस्लिम बांधवांसाठी शादीखाना करायचे आहे आम्हाला। या भागातल्या तरुण मुलांसाठी शिक्षणासाठी ई-लायब्ररी करायची आहे। वडीलधारी माणसाला फिरायसाठी विरंगुळ्यासाठी या ठिकाणी आम्हाला गार्डन तयार करायचे आहे। या शहरामध्ये स्वच्छ चांगल्या प्रकारचं पाणी आणून देण्यासाठी ही निवडणूक आहे। इथं कुणाला बोलून हाऊस फेडून घ्यायचं नाही आम्हाला। या शहराचं खूप वर्षाचं स्वप्न आजच्या होणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे मित्रांनो। म्हणून आपल्याला विकासाला मतदान करायचे आहे। या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत। आज काळे साहेब मराठवाड्याचं नेतृत्व करत आहेत। अनेक शिक्षक बांधवांचे प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत। संजय भाऊंनी उदगीरमध्ये एक विकासाचं पर्व उभा केलंय आणि त्याच पद्धतीनं अहमदपूर मतदारसंघामध्ये देखील आम्ही विकासाचे काम करायचा प्रयत्न केलाय। औशामध्ये देखील अफसर बाबांनी एवढे मोठे काम केलेत। हजारो लोकांना नोकऱ्या लावल्यात आणि त्याच पद्धतीने निलंगा शहरामध्ये देखील या भागातल्या गावातल्या तरुणाला देखील काम करायची संधी देण्याचं काम आम्हाला करायचे आहे। मित्रांनो, आपण बघितलंय आज या निलंग्यामध्ये विकासाचं कुठून बघायचं आम्हाला कळत नाही। आज एक तरुण तुमच्याकडे आशीर्वादाच्या माध्यमातून उभा राहिला आहे। त्यांनी सांगितलं की बघा आता मला कुणीच नाही आहे, मला आईवड नाहीत, आपल्याकडे मान आहे, जिसका कोई नहीं उसका खुदा है।
म्हणून आज अखिलेशजी तुम्ही काळजी करू नका. जित्त्याचं लेकरू मेल्याचं लेकरू जित्त्याच्या हाती, म्हणून हे लोक तुम्हाला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून तुमच्या आईवडिलाची भूमिका बजावतील याच्यामध्ये मला बिलकुल साशंकता नाही आहे. आपण शेतकरी आहोत मित्रांनो. शेतीमध्ये आपण पीक पेरतोय. एखादं पीक सतत घेतलं तर त्याला काय म्हणते, शेत वळ धरले, वळ बिवडाला आले म्हणते, बिवडाला. मग त्याच्यासाठी शेतकरी काय करतंय, बिवड बदलतंय, दुसरं पीक घेतंय. दुसरं पीक घेतल्यावर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं पीक येतंय आणि फळ लागतंय. आज निलंग्यामध्ये देखील असंच झालंय. राजकारणामध्ये ह्या वळ आलाय, वळ वळ पीक वटणं गेलंय विकासाचं. म्हणून आपल्याला येणाऱ्या दिवशी मतदान करून आपल्याला ॲडव्होकेट अखिलेश देशमुख यांना या ठिकाणी आशीर्वाद देण्याचं काम करायचे आहे. आम्ही सगळे जबाबदारी घ्यायला आलेलो आहोत. माझ्याकडे सहकार खातं आहे. या निलंग्या शहरासाठी जे काही आमच्याकडून करायचे आम्हाला, सोसायटीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मदत करू. मजूर सोसायटीच्या माध्यमातून आम्ही मदत करू. बचत गटाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मदत करू आणि बँकेच्या माध्यमातून आम्ही मदत करू. विकासाचा प्रोग्राम घेऊन आम्ही आलेलो आहोत. आपल्याला विनंती करायची आहे की आता इथून निलंग्यामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये विकास पॅटर्न बदलला पाहिजे. कुणाच्या तोंडाची हौस भरवण्यासाठी ही निवडणुका नाहीत. विकासावरच आम्हाला निवडणुका जिंकायच्या आणि त्याच पद्धतीने आम्ही जिंकलेले आहोत. कुठल्याही प्रकारचा विचार करायचा नाही आपण. आपल्याला आज बघतोय लातूर अहमदपूरमध्ये आणि औशामध्ये दोन्ही नगरपालिका निवडून आलेल्या आजच घोषणा करतोय मी. आणि आता आम्हाला तिसरी नगरपालिका पाहिजे, ते म्हणजे निलंग्याची. मित्रांनो, खऱ्या विकासाला सुरुवात होणार आहे. आताच अनेक लोकांनी सांगितलं आपलं सरकार आणि दादा या राज्याचं नेतृत्व करतात, बहुजन समाजाच्या लोकांना घेऊन नेतृत्व करतात. आज कोणत्या पक्षाने मुस्लिम बांधवाला उमेदवार दिल्यात? आमच्या इब्रिस बाईला दिलं परिषदेमध्ये. आज कोल्हापूरचे आमचे मुश्रीफ साहेब त्या ठिकाणी काम करतात. मुंबईमध्ये मुस्लिम भगिनी आमची सना मलिक आज आमदार म्हणून काम करतात. बाकीच्या लोकांनी किती दिलं बघा तुम्ही. आम्ही सांगायला आलो, आमच्यावर उपकार तुमचे आहेत. मुस्लिम समाजाचे उपकार आहेत, दलित समाजाचे उपकार आहेत. 18 पगड जातीनं आम्हाला मोठं केलं या ठिकाणी. आताच अफसर बाबांनी सांगितलं, माझ्याही मतदारसंघामध्ये करीम साहेब गुळवे यांना देखील पंचायत समितीचा सभापती ह्या राष्ट्रवादीनं केला मित्रांनो. आणि आज नगराध्यक्ष म्हणून ते आहेत. आता आम्हाला इथंच थांबायचं नाही, तर आम्हाला निलंग्यामध्ये देखील राष्ट्रवादीचा आणि अल्पसंख्याक समाजाचा या ठिकाणी नगराध्यक्ष करायचा आहे. अफसर बाबांनी सांगितलं खरं आहे, ग्रामीण भागामध्ये आम्हाला फार संधी भेटत नाही, पण शहरामध्ये संधी भेटते. त्यावेळेस समाजानं देखील जागरूकतेने आपल्याला संधी दिली आहे. पक्षाने तुमच्यावर जबाबदारी टाकला, पक्षाला तुमच्यावर भरोसा आहे. म्हणून दलित, मुस्लिम आणि मराठा, लिंगायत सर्व समाजाने विचार करून या लोकाला देखील असं वाटलं पाहिजे की नाही, समाज आमच्या सोबत आहे. संजय भाऊंनी सांगितलं, आता माझ्याकडे देखील असंच झालंय. आम्ही देखील त्या ठिकाणी 11 लोकांना उमेदवाऱ्या दिल्यात, 4 RPIला दिल्यात. आणि म्हणून आम्हाला हा समाज राजकारणामध्ये सतत आमच्या सोबत राहतोय, आम्हाला मदत करतोय. आठवले साहेब आमच्या सोबत आहेत. ही भूमिका घेऊन आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत. चिन्ह खूप सोपं आहे. आपण रोज काम करत असताना कशाकडे बघतो? घड्याळाकडे बघतोय. आणि म्हणून आपल्या आवडीचं काम आहे.
चिन्ह सोपं आहे, ठळक आहे आणि एक सुशिक्षित माणूस त्यांनी एक प्लॅन केला निलंग्याचा. या निलंग्याला डेव्हलप करायच्या, तरुणाला नोकऱ्या लावायच्या. तेच नाही, आम्ही सगळेजण आहोत. त्यांनी जर काही गोष्टी सांगितल्या तर आम्ही सगळे व्यासपीठावरचे लोक आहोत. आमच्याकडे बँक आहेत, आमच्याकडे कारखाने आहेत, सरकारमध्ये आम्ही आहोत आणि अजितदादासारखा नेता आमच्या सोबत आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आम्ही म्हणतोय म्हणून नाही, तर आम्हाला इथं परिवर्तनाची गरज आहे. लोक आत्तापर्यंत बोलत होते की आम्हाला आत्तापर्यंत पर्याय भेटला नाही, म्हणून एक चांगला पर्याय तुमच्याकडे दिलेला आहे मित्रांनो. ह्या लेकराच्या पाठीमाग आई वडील म्हणून तुम्ही उभा राहा, बाबासाहेब पाटील त्याचा भाऊ म्हणून उभा आहे. हे तुम्हाला विनंती करायला लावत. केवळ टाळ्या वाजून आम्हाला जमणार नाही. ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी या देशमुखाचा सत्कार करायची संधी आणि निलंग्यामध्ये अजितदादा पवार साहेबाला आम्ही आणू आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न दादाच्या नेतृत्वाखाली सोडवण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिक करू. आज ॲडव्होकेट बेदरे साहेब आपल्या सोबत आहेत, आमच्या महिला इकडे आमच्या सोबत आहेत आणि आपण सगळ्या महिला इथं आमच्या सोबत आहोत. तरुण मित्रांनो, एक एक मत काढा घरामधून. आपले जे मतदान आहे त्याला बोलवून घ्या आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या ठिकाणी देशमुख साहेबाला पुन्हा या निलंग्याची काम करायची संधी द्यावी एवढी आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.